श्री दत्त लीलामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री चिदंबर दीक्षित नाना लीला करीत, केंगेरी ग्रामी राहत लोकोद्धारा कारणे. शके 1729 आवर्षण पडे देशात, म्हणून सोमयाग करीत पर्जन्यवृष्टी व्हावया. ते समयी चिदंबर दीक्षित अक्कलकोट स्वामी ते स्मरीत, यज्ञ व्हावा विघ्नरहित म्हणून प्रार्थिती तया लागी. श्री स्वामी समर्थ ते समयी होते हिमालयात, स्मरताची प्रकट होत चिदंबरांपाशी तेधवा. स्वामीवरी टाकोनी भार, चालला यज्ञ संभार. ब्राह्मण भोजन सहस्त्रावर, प्रतिदिनी पहा होतसे. काही न्यून न पडत, स्वामी समर्थ स्वये पाहत. साण झारी हातात घेऊनी घृत वाढती ते, परी घृत न संपत. तैसेची इतर अन्नपदार्थ, लक्ष भोजन होई नित्य, ऐसा महिमा चालत असे. सोमयागे करोण आवर्षण गेले निघून, विपुल पिके धनधान्य कर्नाटकी तेधवा. अक्कलकोट स्वामी समर्थ श्री चिदंबर दीक्षित, अवधूत निरंजन दत्त यज्ञमंडपी शोभती. विचित्र वर्तले तेथ, आचारी पडे आमटीत, भाजुनी होई मृत, क्षणा माझी तेधवा. श्री चिदंबर दीक्षित सेवकासी सांगत, श्री स्वामी समर्थ असत, चिंतामुळी करू नका. श्री स्वामी समर्थांपासी आणि ती मृतदेहासी, कृपा कटाक्षे पाहुनी त्यासी, जिवंत केले स्वामींनी. जिवंत झाला ब्राह्मण, नाही भाजल्याचे चिन्ह, ऐसे अगाध महिमान असे स्वामी समर्थांचे. एके दिनी एक भक्त येई स्वामी दर्शनाप्रत, दारिद्र्ये बहुपीडित कृपा करा म्हणत असे. श्री स्वामी समर्थ त्यासी नेती अरण्यात, अनेक सर्प दाखवीत, हवे तितुके घे म्हणती. भक्त होई भयभीत, स्वामी त्या ते घे म्हणत, पागोटे सर्पांवरी टाकीत. एक उचलोणी घेत असे, आता घरी जा म्हणती. तो जाई गृहाप्रती, पागोटे झटके खालती, सुवर्ण पडे तेधवा. गेले त्याचे दारिद्र्य, तो झाला श्रीमंत, ऐसा महिमा अगाध कोणी कैसा वर्णावा. चिदंबर स्थानातून स्वामी समर्थ करीती प्रयाण, फिरत फिरत येऊन अक्कलकोटी स्थिरावले. हे चिदंबर स्वामी समर्था, दत्तात्रेया अवधूता, शुद्ध करोणी माझिया चित्ता, चिदाकाशात मज नेई. हे प्रभू दत्तात्रेया, श्रीपाद श्रीवल्लभ सदया, श्री चिदंबर स्वामी समर्था, ग्रंथा माझी राहेतू. पठणे पुरवावे मनोरथ, करी भक्तांसी जीवनमुक्त, आणि परमशून्यात भक्तांनी देवा तू. जीवनमुक्त अवधूत, ऐशा देई अवस्थेप्रत, दत्तावधूत स्वयंचित्त, समर्थ चरणी वाहतसे. श्री दत्त लीलामृत दिव्य ग्रंथ, दत्तात्रेय राहती येथ. ग्रंथ नवे दत्त साक्षात शब्दरूपे प्रकटला. 7वा अध्याय संपला येथ. श्री दत्त कृपा अद्भुत, पठणे मोक्ष प्राप्त, सोहम ध्याने होतसे. अध्याय 7वा समाप्त. ओवी संख्या 25. श्री सद्गुरुचरणी समर्पित.